चा क्यूब आहे 50-60 बाय 60चा. आधी तुम्हाला ते ब्लॉक बनवायचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही पॉकेटने कटिंग करू शकता त्याला. बट शेलनी कसं यूज करायचं आहे, त्याचा शेलचे कमांडचा आपल्याला यूज करायचा आहे. तर 60 बाय 60 या ठिकाणी पहिल्यांदा एक्सट्रूड करून घेऊया. कुठल्याही प्लेन सिलेक्ट करू शकता, कारण सगळ्या डायरेक्शननी सेम डायमेन्शन्स त्या ठिकाणी आहेत. यू कॅन टेक अ सेंटर रेक्टँगल ऑल्सो. रेक्टँगल घ्या, ॲड डायमेन्शन्स हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली 60. Exit the sketch, add extrusion pad again 60. So isometric view, click on isometric view, fit all in one, zoom out, deselect. Now we have a dress up feature, and in the dress up feature we have option that is our shell. Shell म्हणजे आपण त्याच्यामध्ये कट क्रिएट करू शकतो, साईडला थिकनेस देऊ शकतो. म्हणजे फर्स्ट शेलचा कन्सेप्ट लक्षात घ्या. शेल इथं क्लिक केल्यानंतर आपण साईडला थिकनेस सपोज 1 mm ठेवायचे. हा सरफेस सिलेक्ट केला अँड क्लिक ऑन ओके. सो 1 mm ची साईडला सरफेस ठेवेल, खालीन पण 1 mm चा ठेवेल आणि तो एक बॉक्स क्रिएट करून देईल आपल्याला. Ctrl Z. दोन्ही साईडला पाहिजे असेल सो आय कॅन क्लिक ऑन शेल. थिकनेस इथून वाढवू शकतो आपण, जसं की 5. हा पण सरफेस क्लिक केला, ओके केलं, म्हणजे दोन साईडला इथं हॉलो सेक्शन क्रिएट होईल. तर या प्रकारे शेलचा आपण यूज करू शकतोय. तर सेम याच्यामध्ये आपल्याला साईडची थिकनेस 10 दिलेली आहे. थ्रू आउट कट आहेत तिन्ही साईडनी. सो आय कॅन यूज शेल ऑप्शन. सिलेक्ट द टॉप सरफेस, असाइन 10 mm थिकनेस. सॉरी, Ctrl Z, शेल, select, you can add 10, एंटर. म्हणजे हा थ्रू आउट एक कट झाला. त्याच्यानंतर वी हॅव अ शेल अगेन. सिलेक्ट दिस सरफेस. हां, त्याच्या अपोजिटचा सरफेस मला सिलेक्ट करावा लागेल. ओके, लाईक दिस वेज. क्लिक ऑन शेल, सिलेक्ट दिस सरफेस, त्याच्या अपोजिटचा सरफेस, त्याचा नेक्स्ट सरफेस, म्हणजे हा शेल टोटली कट मारेल त्याला. आयसोमेट्रिक व्यू. Simple is that we can add shell with third. Now the next file, save as shell. Click on save. Again file, new part. Okay. Part 4. आता याच्यामध्ये पण आपल्याला ड्रॉइंग 2 पार्ट आहेत, 2 बेस आहेत वेगवेगळे. सो आय कॅन स्टार्ट विथ द टॉप व्ह्यू. हा आपण स्केच बनवूया याची. टॉप व्ह्यूमध्ये तुम्हाला दिसेल 30 बाय दॅट इज नियर अबाउट 100. आता याच्यामध्ये आपल्याला एक कमांड, परत आपण नवीन कमांड याच्यामध्ये शिकू शकतोय. पहिल्यांदा टॉप प्लेन सिलेक्ट करा, स्केच, कॉर्नर रेक्टँगल. आता याच्यामध्ये बघा पूर्ण राऊंड दिलेला आहे, टोटल राऊंड 100 बाय 50चा रेक्टँगल आहे, 100 बाय 30 सॉरी, आणि टोटल राऊंड दिलेला आहे. पहिल्यांदा तुम्हाला रेक्टँगल क्रिएट करायचं त्या ठिकाणी. 100 बाय 30. आता याच्यामध्ये आपण कॉर्नरचा यूज ऑपरेशनमध्येच करू शकतो. इथं पण कॉर्नर ॲड करू शकता, बट मला याच्यामध्ये स्केचअप बेस्ड फीचरनी करायचं आहे. सो आय कॅन एक्झिट द वर्क बेंच. याला पहिल्यांदा पॅड करा, विच इज टॉप फ्रंट व्ह्यूमध्ये. इथं बघू शकता त्याची थिकनेस 10. एंटर. नाव यू कॅन रोटेट दिस. क्लिक ऑन आयसोमेट्रिक. आता इथून मला याला कॉर्नर करायचा आहे. सो वी हॅव अ ट्रेस अप फीचरमध्ये फर्स्ट ऑप्शन वी हॅव एज फिलेट. ज्यावेळेस तुम्ही एजवरती क्लिक करताय आणि फिलेट टाकता, लेट्स से की 15. सो या ठिकाणी आपण डायरेक्टली 3D मध्ये फिलेट देऊ शकतो, दोन्ही एजला सिलेक्ट करून या प्रकारे. तर दोन्हीकडे सेम असल्यामुळं आणि तिन्ही साईडला असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला ड्रेसअप फीचरवरती ॲडव्हान्समध्ये इथं ट्राय टँजंट फिलेट असेल. ट्राय टँजंट फिलेट लास्ट ऑप्शन. ड्रेसअप फीचरमध्ये फिलेट, त्याच्यामध्ये लास्ट ऑप्शन आहे ट्राय टँजंट फिलेट, म्हणजे तिन्ही साईडला. आता याच्यात फेसेस टू फिलेटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. 1 अपोजिट साईडचा याच्यामध्ये सेकंडवाला फेस द्यायचा आहे.
हे 2 फेसला फिलेट अप्लाय करायचा आहे आणि फेसेस टू रिमूव्ह मध्ये थर्ड वाला क्लिक ऑन ओके. तर अशा प्रकारे एका याच्यामध्ये आपण फिलेट अप्लाय करू शकतो ट्राय टँजंट फिलेटमध्ये. म्हणजे हे ट्राय टँजंट फिलेट पूर्ण राऊंड फिलेट असेल एजला त्यावेळेसच आपण त्याला यूज करू शकतोय. चला बेस आपला क्रिएट झालेला आहे. तुम्ही तुमच्या जी कन्व्हिनियंट मेथड वाटते तुम्हाला यू कॅन ट्राय दिस. आता याच्यानंतर आता हा ट्रायंगल मला क्रिएट करावा लागेल आणि त्याला पॅड करावं लागेल. ट्रायंगल बघा हे फ्रंट व्ह्यूला तर ट्रायंगल बघितला. सो आय हॅव अ ट्रायंगल. आय कॅन सिलेक्ट दिस फेस डायरेक्टली. इथं प्लेन पण घेऊ शकता तुम्ही अलीकड. तर मला याच्यामध्ये पॅडमध्ये पण काही गोष्टी आणखीन एक्सप्लोअर करायच्या आहेत त्याच्यामुळे डायरेक्टली हा फेस घेईन मी. क्लिक ऑन स्केच. खालची लाईन पहिल्यांदा प्रोजेक्ट करावी लागेल कारण त्याचा रेफरन्सने आपल्याला ड्रॉइंग बनवायची आहे. ज्यावेळेस ऑन करतो याला परत ऑफ करायला विसरायचं नाही. आता याच्यामध्ये इथं 60x60चा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हाईट 60 आहे, विड्थ 60 आहे अँड द पोझिशन आय डोंट नो. याच्यामध्ये पोझिशन सेंटरला ठेवू आपण त्याला. ठीक आहे. तर वी हॅव अ प्रोफाईल. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, assign height. Now go to the dimensions, add dimension 60. इथून हा पॉइंट again height is 60. इथून हा पॉइंट राईट क्लिक horizontal 30. बट इट इज नॉट गेटिंग डिफाईन्ड. डिफाईन नाही झालेलं. त्याला डिफाईन करण्यासाठी व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन असाइन डायमेन्शन्स फ्रॉम वन साइड. म्हणजे एक्झॅक्ट इथून याचा जो मिड पॉईंट असेल याला आपण डायमेन्शन देऊ 50. म्हणजे एक्झॅक्ट सेंटरला आणलं. याला आपण डिफाईन केलेलं आहे. नाऊ एक्झिट स्केच. आता स्केचच्या एका साईडला इथं पॅड आहे. इथं थोडंसं बाहेर इथून या सरफेसच्या बाहेर 50 मायनस 30 20 आणि मग म्हणजे 10 राहिली इकडं. तर एका साईडला 10 आहे आणि बाकीच्या साईडला तुमचं जे असेल डेप्थ टोटल 50 आहे. म्हणजे 10 इकडे गेलं राहिले 40. सो आय कॅन हॅव अ ऑप्शन. म्हणजे आता याच्यामध्ये फर्स्ट लिमिट आहे 10 टाकलं पण पाठीमागं 40 जायचं आहे मला. सो आय कॅन यूज मोर ऑप्शन. सेकंड लिमिट मध्ये इथं आपण सेकंड लिमिट पण असाइन करू शकतो 40. म्हणजे अपोजिट साईडला 40 या साईडला 10. अशा प्रकारे आपण इथं मोरवरती क्लिक करून सेकंड लिमिटचा ऑप्शन यूज करू शकतो पॅडमध्ये. क्लिक ऑन ओके. आयसोमेट्रिक व्ह्यू. त्याच्यानंतर वी हॅव सम पॉकेट. आता पॉकेट आहे बघा इथून बरोबर खालून 30 डिस्टन्स आहे. तिथे एक प्लेन टाकावं लागेल खालून इथं 30 वरती. म्हणजे तिथं स्केच बनवायचे मला हा रेक्टँगल 30x30चा आणि त्याला वरती पॉकेट करायचं आहे. सो वी नीड्स टू प्लेन 30 वरती. सो प्लेन आपण घेतो रेफरन्स एलिमेंटमध्ये. रेफरन्स एलिमेंट जर नसेल तर ते तुमच्या स्क्रीनवरती इथं कुठेतरी असेल पॉईंट लाईन आणि प्लेन तिथं ऑप्शन असेल. अदरवाईज हे दिसतच नसेल तर राईट क्लिक करून याला ऑन करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सर्च करावं लागेल ते रेफरन्स एलिमेंट एक्सटेंडेड. त्याला रेफरन्स एलिमेंट प्लेन रेफरन्स द्यायचा आहे. हा सरफेस याच्या 30 ऑफसेट आहे. इथे 30 टाकलं बट रिव्हर्स साईड फर्स्ट क्लिक करा रिव्हर्स साईड देन असाइन 30 अँड ओके. म्हणजे हा प्लेन तिथं आपण क्रिएट झाला आहे. हा प्लेन दिसायला जरी एवढा असेल तर या टोटल इन्फिनाइट प्लेन असतो तो. तर त्या प्लेनवरती क्लिक करायचं आहे. गो टू द स्केच. नाउ आय कॅन सेंटर रेक्टँगल. एक्झॅक्ट सेंटरला याच्या 30x30. बट टू डिफाईन दॅट ही लाईन हे पॉईंट मेक right click coincidence and one more thing we needs to assign this distance is 10. म्हणजे पूर्ण कन्स्ट्रेंट बघा या प्रकारे कन्स्ट्रेंट असेल तर म्हणजे ती ॲक्युरेट झाली ड्रॉइंग. म्हणजे सगळे डायमेन्शन्स वगैरे असतील तर पोझिशन फिक्स केली
एक्झिट दॅट. आता याला पॉकेट आहे ते वरच्या साईडला जे मटेरियल आहे ते रिमूव्ह करायचं आहे. सो स्केच सिलेक्टेड आहे, गो टू द पॉकेट ऑप्शन. आता हे रिव्हर्स साईडला जात आहे, मला इथून रिव्हर्स डायरेक्शन करू शकतो आपण. आणि वी हॅव फर्स्ट टाईप डायमेन्शन इथून टाकू शकतो आपण किती पॉकेट करायचं आहे. बट डायमेन्शनवरती क्लिक करून अप टू लास्ट जर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक जेवढं पण मटेरियल असेल इट विल रिमूव्ह अप टू लास्ट, अप टू प्लेन, अप टू सरफेस. सो वी कॅन क्लिक अप टू लास्ट ऑप्शन विदाउट डायमेन्शन, डायरेक्टली पूर्ण ऑब्जेक्ट ते कट करेल.